नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्यात काही डोम एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज. तर काही ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा बघणार आहोत. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, जेणेकरून तुमचे सगळे कन्सेप्ट जे आहेत ते सगळेच्या सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर चला तर वळूया विजुअल स्टुडिओ कोडकडे. तर या काही प्रॉपर्टीज आहेत, मी ऑलरेडी टाईप करून ठेवलेल्या आहेत. तर पहिले आहे बघा स्क्रोल विड्थ, स्क्रोल लेफ्ट आहे. तर हे आपल्याला काय करतं, ही जी प्रॉपर्टी ही आपल्याला जी पर्टिक्युलर एलिमेंटची जी स्क्रोल लेफ्ट जी विड्थ आहे किंवा जो एलिमेंट आहे तो किती हॉरिझॉन्टली स्क्रोल झालेला आहे ते आपल्याला देतं नंबरमध्ये. ठीक आहे, तर ती जी विड्थ आहे ती आपल्याला नंबरमध्ये देतं. त्याच्यानंतर आहे स्क्रोल टॉप, म्हणजे व्हर्टिकली जे आहे किती स्क्रोल झालेला आहे तो इलेमेंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळते स्क्रोल टॉपमध्ये. तर आता सध्याला काय आहे ते स्क्रोल आणि स्क्रोल टॉप, ठीक आहे, स्क्रोल लेफ्ट आणि स्क्रोल टॉप जे व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे. का तर आपण जो इलेमेंट आहे तो इलेमेंट जो आहे तो आपला स्क्रोल झालेला नाहीये कोणत्याच कारणाने. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्क्रोल विड्थ आहे. स्क्रोल विड्थ जी आहे ती ऍक्च्युअल जी विड्थ आहे इलेमेंटची ती आपल्याला मिळते पिक्सेल्समध्ये. त्याच्यानंतर आहे स्क्रोल हाईट. तर स्क्रोल हाईट जी आहे ती जी हाईट पर्टिक्युलर इलेमेंटची जी आहे ती आपल्याला स्क्रोल हाईट इथे मिळते इन्क्लुडिंग स्क्रोल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इज कंटेंट एडिटेबल. तर जेव्हा तुम्ही इज कंटेंट एडिटेबल करता तर त्यावेळेस ही ॲज अ प्रॉपर्टी तुम्ही ॲक्सेस अशा पद्धतीने करू शकता. आणि index.html मध्ये हा जो पॅरेंट एलिमेंट आहे, या पॅरेंट एलिमेंटला आपण कंटेंट एडिटेबल नावाची जी ॲट्रिब्यूट आहे ते ॲट्रिब्यूट आपण दिलेलं आहे कंटेंट एडिटेबल. तर इथे आयदर ट्रू ऑर फॉल्स आपण देतो. म्हणजेच या डिव्हच्या आतला जो कंटेंट आहे तो एडिटेबल आहे का नाही, ठीक आहे, युजर त्याला एडिट करू शकतो का नाही, तर ती आपण इथे ठरवू शकतो. आणि त्याची व्हॅल्यू जर आपल्याला ॲक्सेस करायची असेल तर ती या प्रॉपर्टीने ॲक्सेस होते, इज कंटेंट एडिटेबलने. ठीक आहे. तर आता याच्यानंतरचं आहे बघा इज लास्ट चाइल्ड. ठीक आहे, सॉरी, लास्ट चाइल्ड आहे फक्त. तर आता मी काय करतो, लास्ट चाइल्ड जो आहे तो याचा पॅरेंट ड्यूचा मी आता तिथे प्रिंट करतो. ठीक आहे. तर कन्सोल लॉग जेव्हा मी करतो, लास्ट चाइल्ड तुम्ही पाहू शकता इथे पहिला, म्हणजे जो पहिला आहे तोच आहे लास्ट. ठीक आहे, याला मल्टिपल चाइल्ड नसल्यामुळे जो पहिला आहे तोच त्याने डिफॉल्ट जे आहे ते जो नोड आहे, चाइल्ड नोड आहे, तो आपल्याला दिलेला आहे इथे. ठीक आहे. जर आपण मल्टिपल एलिमेंट्स घेतले तर बघूया काय होतंय. जर मी आता पुन्हा एक इथे पी टॅग घेतलेला आहे, इथे लिहिलेलं आहे मी टेस्ट, त्याच्यानंतर पी टॅग हा क्लोज केला. तर आता बघूया लास्ट चाइल्ड कोणता मिळतो आपल्याला. तुम्ही बघू शकता लास्ट चाइल्ड जो आहे तो सेकंड चाइल्ड आपल्याला मिळालेला आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला लास्ट चाइल्ड जो आहे ते डायरेक्टली तुम्ही, जसं तुम्ही क्वेरी इकडे करता, ठीक आहे, एलिमेंट जसं फाइंड करता, त्या एलिमेंट मधला लास्ट चाइल्ड तुम्ही डायरेक्टली बाय युजिंग दिस लास्ट चाइल्ड प्रॉपर्टी तुम्ही ऍक्सेस करू शकता. त्याच्यानंतर आहे बघा लास्ट इलेमेंट चाइल्ड. ठीक आहे. तर लास्ट इलेमेंट चाइल्ड बघूया आपण काय रिटर्न करता ते. मी इथे आता लास्ट इलेमेंट चाइल्ड घेतो, व्हेरिएबलचं नाव सुद्धा तेच देतो आणि कन्सोलमध्ये सुद्धा आपण ते एकदा लॉग इन करू. ठीक आहे. जेव्हा आपण लॉग इन करतो कन्सोलमध्ये, तुम्ही बघू शकता सेम आहे. जेव्हा मी इथे पुन्हा आणखी एक समजा पी टॅग देतो, त्याच्यामध्ये मी लिहितो टेस्ट. पी टॅग जेव्हा मी क्लोज करतो, तुम्ही इथे बघू शकता लास्ट इलेमेंट जो चाइल्ड आहे तो सुद्धा हाच देतो. आणि हे काय आहे, हे आपल्याला नोड रिटर्न करतं मित्रांनो. ठीक आहे. तर लास्ट इलेमेंट चाइल्ड जे आहे ते नोड रिटर्न करतं. आणि जी आपण याच्या आधी जी यूज केलेली आहे, ठीक आहे, लास्ट चाइल्ड, तर हे आपल्याला स्पेसिफिक जे चाइल्ड इलेमेंट आहे ते चाइल्ड इलेमेंट आपल्याला रिटर्न करतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट सिबलिंग. ठीक आहे, नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग आहे आणि नेक्स्ट सिबलिंग आहेत. तर त्याच्या आधी आपण बघूया नोड नेम बघूया.
तर या पर्टिक्युलर इलेमेंटचा नोड नेम काय आहे. ठीक आहे. तर नोड नेम नावाची प्रॉपर्टी असते. ही नोड नेम जी आहे हे कोणत्या टाईपचं नोड आहे, तर त्याचा जे नोड नेम आहे ते नोड नेम आपल्याला इथे मिळतं. जेव्हा मी याला कन्सोल लॉग करेल तर तुम्ही बघू शकता नोड नेम जो आहे तो डिव आहे. ठीक आहे. सेम जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये टॅग नेम घेतलं होतं सेमच आहे, काही डिफरन्स नाही आहे. नोड नेम सुद्धा तेच रिटर्न करतं आणि टॅग नेम सुद्धा तेच रिटर्न करतं. आणि लक्षात ठेवा हे कॅपिटलमध्ये आहे. आपण लिहिताना HTML मध्ये आपण लिहितो कोणत्या पद्धतीने लिहितो, तर आपण स्मॉल केसमध्ये लिहितो. ठीक आहे. पण जेव्हा आपण ॲज अ प्रॉपर्टी ते ॲक्सेस करतो, टॅग नेम असो नोड नेम असो, तर तिथे आपल्याला जे आहे ते कॅपिटल लेटरमध्ये आपल्याला जे मिळते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघा नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग्स. ठीक आहे. तर नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग मध्ये आपण काय करू शकतो, आता हा डिव आहे, या डिवच्या मला ठीक आहे लगेच मला याला पॅरलली एक मी डिव घेतो आणखी एक. ठीक आहे. याला मी फक्त आयडी देतो, टेक्स्ट वगैरे काही देत नाही. ठीक आहे. आयडी आहे नेक्स्ट सिबलिंग. ठीक आहे. त्याच्यामध्ये टेक्स्ट वगैरे काही देत नाहीये मी. ठीक आहे. बघूया आपण काय होतंय ते. तर मी याला पुन्हा कॉपी करून इथे पेस्ट करतो, थोडं टायपिंगचा आपल्याला वेळ वाचावा म्हणून. ठीक आहे. तर काय आहे ते नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग. ठीक आहे. नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग जे आहे, नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग मध्ये आपल्याला काय येईल आपण बघूया. तुम्ही बघू शकता नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग मध्ये आपल्याला काय आलेलं आहे, डिव आयडी नेक्स्ट सिबलिंग. कळालं. तर याला ऍडजस्टंट काय आहे. ठीक आहे. या डिवला ऍडजस्टंट काय आहे, तर हा डिव आहे. ऍडजस्टंट म्हणजे याला हा डिव आहे सिबलिंग्स, म्हणजे नेक्स्ट सिबलिंग नावाचा जो आयडीचा हा डिव आहे, हा आहे या डिवला ऍज अ नेक्स्ट सिबलिंग. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे मेथड बघा, प्रॉपर्टी आहे नेक्स्ट सिबलिंग. तर ही सुद्धा सेम वर्क करते. नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग आणि नेक्स्ट सिबलिंग दोन्ही जे आहे ते सेम वर्क करतात. नेक्स्ट सिबलिंग आहे, इथे घेऊया आपण आणि रन करूया. पाहू शकता तुम्ही नेक्स्ट सिबलिंग जे आहे ऍज अ टेक्स्ट आपल्याला त्याने रिटर्न केलेलं आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, नेक्स्ट सिबलिंग मध्ये जो टेक्स्ट नोड असतो, इमिजिएट टेक्स्ट नोड जो आहे, तो टेक्स्ट नोड आपल्याला तो रिटर्न करतो. आणि जो करंट नोड आहे इन अ सिक्वेन्स. ठीक आहे. तर इट इज यूज टू ऍक्सेस द इमिजिएट नेक्स्ट नोड इन सिक्वेन्स फ्रॉम द करंट नोड. ठीक आहे. म्हणजेच हे जे आहे हे पण इमिजिएट नेक्स्ट नोड आहे आणि हा जो आहे हा सुद्धा एक इमिजिएट नेक्स्ट नोड आहे. ठीक आहे. तुम्ही इथे बघू शकता नेक्स्ट सिबलिंग मध्ये. तर याचे जेव्हा मी आता थोडं याला कन्सोलमध्ये जाऊन मी थोडं याला एक्सपांड जर केलं, तर तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. नेक्स्ट सिबलिंग इलेमेंट आहे, नेक्स्ट इलेमेंट सिबलिंग आहे आणि नेक्स्ट सिबलिंग आहे. हे दोन्ही सेम इलेमेंटला हे टार्गेट करते, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. आणि याचं प्रिव्हियस इलेमेंट सिबलिंग आणि प्रिव्हियस सिबलिंग जे आहे ते आउटपुट कंटेनर आहे. तर सेम आहे बघा, हे जे दोन्ही प्रॉपर्टीज आहेत, मी दोन्ही प्रॉपर्टीज पुन्हा रिपीट करतो. तर इथे जे आहे आता नेक्स्टच्या ऐवजी आपल्याला काय करायचं, प्रिव्हियस इलेमेंट सिबलिंग घेऊया आपण. ठीक आहे. तर हे काय आहे, तर हे इलेमेंट सिलेक्शनच्या काही हे प्रॉपर्टीज आहेत. ठीक आहे. तर आता इथे प्रिव्हियस सिबलिंग डायरेक्टली आपण घेऊया. ठीक आहे. प्रिव्हियस सिबलिंग तुम्ही इथे बघू शकता सेम आहे. आउटपुट कंटेनरचा प्रिव्हियस सिबलिंग कोणता आला आपला, हा H1 आलेला आहे. कळालं तुम्हाला. त्याच्यानंतर प्रिव्हियस जो आलेला आहे तो आलेला आहे टेक्स्ट कंटेंट. ठीक आहे. इथे तुम्ही पाहू शकता सेम आहे प्रिव्हियस एलिमेंट सिबलिंग आणि प्रिव्हियस सिबलिंग. ठीक आहे. हे काय करणार आपल्याला, आता आउटपुट कंटेनरचा प्रिव्हियस कोणता आहे, हा H1 आहे. आणि सेम आहे प्रिव्हियस सिबलिंग काय आहे, तर ऍज अ टेक्स्ट नोड तो इथं आपल्याला रिटर्न करतोय, तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. हे प्रोटोटाइप जो आहे तो ऍज अ टेक्स्ट आहे, टेक्स्ट नोड आपल्याला हा देतो. कळालं. त्याच्यानंतर आहे बघा, आपण आज भरपूर मेथड्स घेतलेले आहेत.
एक प्रॉपर्टी मी आणखी एक घेतो, त्याच्यानंतर व्हिडिओ संपवतो. नोड नेम आणि नोड टाईप या दोन प्रॉपर्टीज आपण घेऊया. नोड नेम तर मी घेतलेलीच आहे, तर आता नोड टाईप जो आहे तो नोड टाईप आपण घेऊया. तर नोड टाईपमध्ये काय असतं, तुम्ही इथे बघू शकता. नोड नेम डिव नंतर काय आहे ना, नोड टाईप 1 आहे. ठीक आहे. तर नोड टाईप काय करतं, हे एक इंटिजर जी व्हॅल्यू आहे ती रिप्रेझेंट करतं. ठीक आहे. या नोडचा टाईप काय, तर त्या टाईपला आता नोड टाईपचे जे आहेत ते काही इंटिजर आहेत, म्हणजे हे एक ॲज अ ॲज अ रेफरन्स म्हणून हे या डिव टॅगला यूज होतं. ठीक आहे. डिव टॅगचा जो नोड टाईप आहे तो 1 राहणार. ठीक आहे. आणि नोड व्हॅल्यू जर आपण पाहिली तर सेम आहे बघा. नोड व्हॅल्यूला पण आपण पाहू शकतो या नोडची व्हॅल्यू काय, डॉट नोड व्हॅल्यू जी आहे, तर नोड व्हॅल्यू सुद्धा आपण सेम अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. तुम्ही इथे बघू शकता नोडची व्हॅल्यू काय आहे, तर ती नल आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने काही जे प्रॉपर्टीज आहेत, नोड व्हॅल्यू वगैरे वगैरे जे आहेत, तर या व्हॅल्यू ज्या आहेत काही दुसऱ्या टाईपच्या एलिमेंटवर यूज होतात. असं काही नाहीये मित्रांनो की या सगळ्या प्रॉपर्टीज फक्त डिव्ह एलिमेंटवरच यूज होतील. याच्यातल्या काही प्रॉपर्टीज जे आहेत ते डिव्ह एलिमेंटवर यूज होत नाहीत. काही ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या होतात. तर अशा पद्धतीच्या प्रॉपर्टीज आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी प्रॉपर्टीज बघूया. या व्हिडिओबद्दल एवढंच आहे. जे स्टार्ट आहे ते स्क्रोल लेफ्ट पासून स्टार्ट केलेलं आहे आपण, आणि एंड जो आहे तो प्रिव्हियस सिबलिंग पर्यंत आपण एंड केलेला आहे. तर या प्रॉपर्टीज मी जे आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा टाकणारच आहे. तर इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमचा खूप खूप धन्यवाद. तर बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि त्याच्यानंतर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरूच नका मित्रांनो. धन्यवाद.